अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, भीमाई रमाई, जिजाऊ माता, सावित्री माता, यशोधरा माता, फातेमा माता, संत तुकाराम महाराज, ज्या महामानवांनी बहुजनासाठी समतेचं राज्य निर्माण व्हावं, समता या जगात नांदावी यासाठी ज्यांनी कार्य केलं त्या सर्वच महामानवांना तीव्र अभिवादन. आणि आपण रोज व्हिडिओ बनवतो त्या अगोदर आपण समर्पण घेतो. आजसुद्धा आपण समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सदाम देसना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194 समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. आजचा विषय आहे पुष्यमित्र शुंग. पुष्यमित्र शुंग याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. इतिहासकार लिहितात चंद्रगुप्त मौर्यानंतर मौर्य साम्राज्य 111 वर्ष टिकले. चंद्रगुप्त मौर्यानंतर बिंदुसारानंतर अशोक हा सम्राट झाला. अशोकाला 5 मुले होती. सम्राट अशोकाला 5 मुलं होती. कुणाल, दुसरा तिवर, तिसरा महेंद्र आणि चौथा कुस्तक व 5वा जयलोक. हे 5 मुलं सम्राट अशोकाला होते. अशोकाचा आणि एक मुलगी होती, तिचं नाव संघमित्रा हे आपल्याला माहीतच आहे. अशोकाचा नातू, सम्राट अशोकाचा नातू दशरथ व संप्रती हे राजे झाले. दशरथ हा धार्मिक वृत्तीचा होता. याचे काळात जयलोकने पाटलीपुत्रावर आक्रमण केले. त्यानंतर शालिशुक राजा झाला. त्यानंतर देववर्मा शतधनुष्य नावाचे राज्य झाले. शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ हा होय. बाणाच्या हर्षचरित्रावरून बृहद्रथ हा दुर्बल होता. बृहद्रथच्या काळात त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याचे वर्चस्व वाढले गेले. एक दिवस पुष्यमित्र शुंग पतंजली आणि पहिला मनू
या त्रिकुटाने या तिघां मिळून बृहद्रथाची हत्या केली. शुंग, पतंजली आणि मनु या तिघांनी बृहद्रथाची हत्या केली आणि पुष्यमित्र शुंग राजा झाला. पुष्यमित्र शुंगाने कपटाने बृहद्रथ मौर्याची हत्या केली. याचा राग ग्रीक सम्राट मिलिंद याला आला. त्याने भारतावर आक्रमण केले. तेव्हा पुष्यमित्र शुंग, बौद्ध भिक्षू पतंजली आणि पहिला मनु यांच्यात घबराट निर्माण झाली. ग्रीक सम्राट मिलिंद भारतात साकेत येथे दाखल झाला. सध्या ज्याला अयोध्या म्हणतात. साकेत येथे दाखल झाला आणि मिलिंदासोबत त्याचा प्रधान नागसेन हा होता. साकेत येथे पुष्यमित्र शुंग, पतंजली व पहिला मनु हे नागसेनला शरण गेलेत. म्हणून युद्ध रोखल्या गेले. त्यामुळे साकेतचे नाव अयोध्या पडले. सध्या आज जे राम मंदिर जे म्हणतात ना अयोध्येचं, तर त्याचं कारण काय होतं? त्या साकेत होतं अगोदर नाव त्या शहराचं. परंतु तिथे युद्ध रोखल्यामुळं अयोध्या म्हणजे युद्ध थांबलं. तिथं करारनामा झाला. पतंजली, पहिला मनु आणि पुष्यमित्र शुंग या तिघांनी त्या नागसेन सेनापतीसमोर शरण गेले. म्हणून युद्ध रोखल्या गेले. त्यामुळे साकेतचे नाव अयोध्या पडले. अयोध्या येथून ग्रीक राजा मिलिंद वापस गेला. काही दिवसांनी मिलिंद राजाचा मृत्यू झाला. इसवी सन पूर्व 150 मध्ये मनुची गादी स्थापन झाली. म्हणजे 150 वर्षापूर्वी मनुची गादी स्थापन झाली. गाय मार्या धर्म स्थापन झाला. म्हणजे गायीची हत्या करणारा गाय मार्या धर्म स्थापन झाला. आणि बौद्धांच्या एका मुंडक्याची किंमत 100 स्वर्ण मुद्रा दिल्याची जाहीर झाली. काय सांगलं? एक भंतीजीचं मुंडकं आणा भिक्षूचं आणि 100 स्वर्ण मुद्रा घेऊन जा, असं त्या मनुच्या राज्यात जाहीर करण्यात आलं. याच काळात मुंडा आदिवासी जातीचा बौद्धातूनच जन्म झाला. कोण जन्मला? मुंडा आदिवासी जातीचा बौद्धातून जन्म झाला. कारण तो अगोदर बौद्धच होता. बिरसा मुंडा या आदिवासीचा आदला कर्तव्य आहे ना, आदिक्रांत्य, ते बिरसा मुंडा. पण याच काळात कुशाणचे आक्रमण सुरू झाले. कुशाणने परत या भारतावर आक्रमण केलं. अशा प्रकारे हे पुष्यमित्र शुंग याची आपण माहिती इथे घेतलेली आहे. आता बौद्ध सम्राट कुशाण कनिष्क
बौद्ध सम्राट कुशाण कनिष्क मौर्य साम्राज्याचा नाश झाला. कनिष्क मौर्य साम्राज्याचा नाश झाला. शुंग राजवट सुरू झाली. नेमका याच वेळी मध्य आशियातून युएची टोळी भारतात आली. ग्रीक साम्राज्य कमजोर झाले. या युएची टोळीने एकामागून एक, त्याला युरेशियन टोळी म्हणतात, एकामागून एक विजय मिळवला. या टोळीचा प्रमुख बौद्ध सम्राट कनिष्क हा होय. यांचे साम्राज्य भूमध्य सागरापासून चीनपर्यंत पसरलेले होते. त्या कनिष्काचे, बौद्ध सम्राट कनिष्क, येशू ख्रिस्ताचे पूर्वज 11 वर्ष कुशाणाचे गुलाम होते. या बौद्ध सम्राट कनिष्काचे 11 वर्ष हे येशू ख्रिस्ताचे पूर्वज 11 वर्ष गुलाम होते, असा पुरावा बायबलात आहे. जे ख्रिश्चन लोकांचं बायबल आहे त्या बायबलमध्ये सापडतो. दुसरे असे की बौद्ध सम्राट कनिष्काने बौद्ध संगीती भरवली होती. त्या बौद्ध संगीतीला येशू ख्रिस्त हजर होता. याचा अर्थ असा होतो की येशू ख्रिस्ताच्या अगोदरपासून बौद्ध धर्म अस्तित्वात होता. त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताने 17 वर्ष बौद्ध धम्माची सेवा केली. येशू ख्रिस्ताने 17 वर्ष बौद्ध धम्माची सेवा केली म्हणजे पूर्ण ज्ञान मिळवलं. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर ख्रिश्चन अर्थात ईसाई धर्म स्थापन झाला. त्याच्या अगोदर ईसाई धर्म नव्हता. बौद्ध सम्राट कनिष्क याने बुद्धाची मूर्ती तयार करण्याची सुरुवात करून जगात मूर्तिपूजा सुरू केली. तर कनिष्काच्या काळात पहिली बुद्धाची मूर्ती तयार करण्याची सुरुवात करून या जगाला मूर्तिपूजा सुरू केली त्या कनिष्क राजाने, सम्राट. सर्व अरब जग प्रथम बौद्ध धर्मी होते. जे अरबी लोक आहेत ना ते सर्व अगोदर बौद्ध धर्मीय होते, म्हणजे बौद्धाचे उपासक होते, बुद्ध धर्माचे. जगात बुद्ध मूर्तीचा प्रचार व प्रसार, जगात बुद्ध मूर्तीचा प्रचार व प्रसार अरब लोकांनी केला. मक्का येथील अरबांनी बुद्ध मूर्ती अमेरिकात कोलंबस अगोदर 1000 वर्षापूर्वी नेलेली आहे. मक्का येथील अरबांनी बुद्धाची मूर्ती अमेरिकात कोलंबसच्या अगोदर 1000 वर्षापूर्वी नेलेली आहे. आता लाजीरवान कृती काय आहे हे बघूया. असे अनेक कारणे आहेत की बौद्ध सम्राट कनिष्काशिवाय जगाचा इतिहास लिहिताच येत नाही. परंतु ख्रिश्चन, इस्लाम व हिंदू या 3 धर्मातल्या इतिहासकारांनी बौद्ध सम्राट कनिष्काला न्याय देऊ शकले नाहीत, म्हणजे त्याचा इतिहास त्यांनी लिहिला नाही. पण
अफगाणिस्तान हा बौद्ध मूर्तीचा देश आहे. अफगाणिस्तान हा बुद्ध मूर्तीचा देश आहे. इराकमध्ये इसवी सन 1030 पर्यंत प्रबळ बौद्ध राजसत्ता होती. बुद्धाचा देश म्हणून इजिप्त होता. मक्का येथे 360 बौद्ध विहारे होती. म्हणजेच पूर्वेपेक्षाही पश्चिमेस बौद्ध धर्माचा प्रसार झालेला होता. हा इतिहास सांगण्यास इतिहासकार का दचकतात? कारण त्यांनी हा बौद्धाचा इतिहास त्यांना लिहिलेला नाही. याचे कारण उघड आहे की बौद्ध धर्मातून इतर धर्म मजहब यांचा जन्म झालेला आहे. म्हणजे सर्व या जगातील पहिला जर धर्म असेल तो बौद्ध धर्म आहे. त्याच्यातून हे वेगवेगळे धर्माचे प्रवाह आहेत. म्हणून आपला धर्म कमी वाटू नये म्हणून हा बौद्धाचा इतिहास त्यांनी इथं लिहिण्याचं टाळलेलं दिसते. नेमका यालाच विरोध इतर धर्म मजहबाचे लोक करतात. परंतु सत्यशोधकाने बुद्धाने इतर सर्व धर्म मजहबच्या संस्थापकाचे बारसे साजरे केले. म्हणजे सर्वाचा बाप म्हणलं तरी काय हरकत नाही, तो तथागत भगवान बुद्ध आहे असं जग जाहीर आहे. हे इतिहास सत्य नाकारण्याचा लाजिरवाणा प्रयत्न करताना दिसतात. तर अशा प्रकारे आज आपण इथेच थांबूया. उद्या आपण बौद्ध सम्राट गुप्त घराणे याविषयी उद्या आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. भगवान बुद्धाचा धम्म हा अखिल मानवजातीसाठी दिलेली ही मिळालेली एक मोठी देण आहे. परंतु समाजकंटक जातीवादी व वेगवेगळे आपापल्या धर्माचा अभिमान असलेले लोक भगवान बुद्धाच्या धम्माला टार्गेट आजच नाही पूर्वीपासून करत आलेले आहेत. परंतु तो त्यांच्या कितीतरी पिढ्या गेल्या तरी तो काय नष्ट होणार नाही. म्हणून आपण भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान अंगीकारून मानवतेचा धम्म अंगीकारावा व भगवान बुद्धाने त्यांचा धम्म हे यावरील आपली श्रद्धा कायम ठेवावी व मानवतेचा धर्म ही विज्ञानाचा धर्म जो धम्म असेल तो भगवान बुद्धाचा धम्म आहे. म्हणून सर्वांचं मंगल हो ही कामना करतो. आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. जय भीम, नमः बुद्धाय, जय संविधान, जय भारत. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून हे सत्य इतिहास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे.